पालखी फायनली पोहोचलेली आहे. जसं की आपला गाव असेल पूर्ण कोल्ड प्ले काहीच नाही आमच्या आईच्या पालखी समोर. हा आपला देवीचा माहेरघर. एका वेळी असं वाटत होतं का गिव्ह करावा. तू गेल्या वर्षी काय बोललेला चालत आई एकवीरच आहे. एक नंबर वाटतंय. काय काय जेवायला आपला अध्यक्ष आणि त्यांची कमिटी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वडे वगैरे येतात. आपल्याला जॉईन झालेला आहे. म्हातारीला सपोर्ट करा. हॅलो गाईस, कशात तुम्ही सर्व? स्वागत आहे माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या पालखीचा पूर्ण पर्व चालू आहे आणि आपली पालखी पण पोहोचलेली आहे. तुम्ही बघितलं असेल आपले लास्टचे 2 ब्लॉग. तिथे आपण गेलो होतो आपल्या आईच्या पालखीजवळ आणि पहिल्या दिवसाची पालखी निघाली. तर आता आपली पालखी फायनली पोहोचलेली आहे, म्हणजे माहेरघरात पोहोचली आपली पालखी. तर तिथेच आपण चालले, मग तिथून आपली वाजत निघाल पालखी. तर खूप मजा येणार आहे पालखीचा. पूर्ण पालखी पोहोचणार आहे. तर तिकडे सगळी आपला गाव असेल पूर्ण गाव. कोण कोण येणार आहे ते तुम्हाला मी दाखवीनच. खूप धमाल असणार आहे. त्यासाठी आपण चाललोय. तर आपल्याबरोबर आपले पप्पा आहेत. इथे आपली एकता सिस्टर आणि इथे आपली दिशिका. तर आपण काहीतरी लिहितोय, बनवतोय. दाखव जरा दाखव. आपल्या मंडळीला दाखव. तर कोल्ड प्ले काहीच नाही आमच्या आईच्या पालखी समोर. तर असं काय आम्ही लिहिलंय. तर आम्ही पोस्टर मस्त ते बनवलं आहे कडकमध्ये. ट्रेंडिंग. तर दिशिकाने आणि एकताने ते बनवलंय. मेन करून दिशिकाने. सॉरी, तुला क्रेडिट नाही दिलं. इथे लाडू आपला. तर आपण निघालोय. तर आता जाऊया आपण तिकडे. तुम्हाला भेटतोच जाऊन माहेरघरामध्ये. तिथे कसं काय पूर्ण आहे, कसं काय नियोजन आहे, कोण कोण आलंय, कोण कोण नाही आलं, कसं काय तिकडनं होणार आहे, तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो आणि सांगतो. चला. तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या माहेरघरामध्ये. म्हणजे माहेरघराच्या जवळच पोहोचले. पार्किंग वगैरे केले. आता आपला गोपुर पण आणलाय आपण. इथं आपली दिशिका. तर इथं आपले पप्पा पण भाई फुल कुर्ता बिर्ता आलके एकदम चमचमते आपला. तर आता पब्लिक असेल तुम्हाला दाखवतो इथं कोण कोण आहे. अजून आले नाही वाटतं पब्लिक. तर हा आहे आपला देवीचं माहेरघर. जवळून वगैरे दाखवतो मला. तर हा आहे आपला देवीचं माहेरघर, काल भैरवनाथ मंदिर. आणि इथं आपला मानव बंधू. तो चालत आलाय पूर्ण. पहिलाच वर्ष त्याचा. कसं वाटलं तुला? एक्सपिरियन्स डेंजर होता. पायाची लागली वाट पण बरं वाटलं. असं काहीतरी ॲडव्हेंचर वाटला ना. खूप डेंजर. म्हणजे एका वेळी असं वाटत होतं का गिव्ह करावा, बट आई होती पाठीशी, सो आलो इथपर्यंत. असं काय आहे. इथं आपलं विराज बंधू. इथे आपला दादा. तू कधी आलेस? तू पण चालला आलास मग इथपर्यंत? गाडी पोहोचवली. आणि इथं आपला यश बंधू. तो पण चालत आला मला वाटतं घाट चढून. अर्धा खोटा तू चालत कला आले तू मला उत्तर दे. यो करत आलं नाही. उत्तर दे. सगळी बघताय तुला. यो चालत कला आले बोल. तू गेल्या वर्षी काय बोललेला. चालत. तर मंडळी आहे देवीचा माहेरघर आणि आपले काल भैरवनाथ. तर इथे पालखी आल्यात. एक निलजीची पालखी आहे आणि एक आपली पालखी आहे. तर 2 पालख्या थांबल्या तिथं. तर आपली सगळी मंडळी पण आल्या गावातली. सगळी निलजी आणि आपली सगळी मिक्स मंडळी आहेत. इथं आपला महिला मंडळ पण काहीतरी काम करत आहे. काय चालू आहे? सेवा चालू आहे काही सेवा. तुम्ही कधी आले? बसमध्ये आले तुम्ही? मग नाचत बिचत आले का? आपण ते मिस केलं काहीच. करा सगळी मंडळी आहे. सगळी मंडळी अशी. तुमचा आहे काढू? महिला मंडळ नुसतं आमचा घे. सगळे एक्साइटेड आहेत. आणि इथे आपला दादा. हाय. तरी आपले सबस्क्रायबर आणि आपली छोटी पुतणी. तर ती आपले व्हिडिओ खूप बघते. तर तिचं म्हणणं आहे की तू भेट. तर आज फायनली भेटलेले आहे. कधी आलीस तू? मग नाचलीस काय नाही तू पालखी बरोबर? आता नाचशील ना? नाचच आहे पूर्ण. मजा करायची आहे. आणि आपला दादा. कसा वाटला तुला? कसा झाला प्रवास आज? तू तास वगैरे. तर मंडळी यांची पालखी पण एकदम सुंदर आहे. डायरेक्ट वरती आपली आई एकवीरच आहे. एक नंबर वाटतंय. आणि आपला तिथे मस्त मोर आहे. त्यांची तयारी चालू आहे सजवायची. आपली पण थोड्या मिनिटात पालखी निघेलच. आपण जरा जेवण घेऊ. हे त्यांचं जेवण आहे निलजेकरांचं. आपलं जेवण दाखवतो तुम्हाला काय काय येतं. सगळे जेवतील आता. हा गाईज. हा काय आहे जेवायला? काय काय आहे जेवायला? भात. अजून भात, डाळ, भाजी, पापड, लोणचा, भाजी कुठली? वाटाण्याची भाजी आहे गाईज. पापड वगैरे सगळं फुल सोय आहे. संपलंय.
तेजस्वी दिलीप म्हात्रे यांनी 501 रुपये देणगी दिले, त्यांचे आभार. अच्छा इथं देणगीचं चालू आहे गाईज, देणगीचं चालू आहे. सॉरी गाईज, भात संपलेला. करा आरामात. तर अर्धी मंडळी तिथे जेवायला बसले. जेव्हा आलोच. व्यवस्था केलेली आहे. आमचे तुकाराम दादा यांचे सरबताचं विशेष सहकार्य असं सर्व पालखीला, सर्व क्षेत्रामध्ये क्रीडा असो, सामाजिक असो किंवा आध्यात्मिक असो, त्यांचं आमच्या मंडळातर्फे, आमच्या गणपती गावातर्फे त्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद. तर आता जेवण घेऊया आपण. जेवण घ्या मंडळी. तर मंडळी हा असं जेवण आहे मस्त. आता माझी भाजी विस्कटली, सॉरी गाईज. भात गरम होता पण माझा जरा हात डगमळला. तर असं मस्त जेवण आहे. सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. अरे हा तुझा अनुभव सांग, कसा वाटला? पहिला वर्ष होता, सांग रिअलिटी सांग, कसं वाटलं काय? पण पालखी वगैरे जेवण वगैरे सगळं परफेक्ट आहे. तू चालत आलीस का पूर्ण? खरा बोल. तर इथं आपले पुतण्यात भावांची मुलं हे व्हिडिओ बघतात, आपले खूप आवडीने व्हिडिओ बघतात. ए तू लाईक बी करतो का व्हिडिओ माझा? जेवले का तुम्ही? ए नको उतरू आता, आराम कर नको उतरू. तर मंडळी इथे सगळे आपली बंधूच आहेत. यो याची पोज बघा, पोज लास्टचा झेंडा होता, लास्टचा झेंडा. कसं वाटतं मग चालून इथपर्यंत? तोंडामध्ये समजते काय? खपलाय, शाप खपलाय. ठीक आहे, आता झाला आलो आपण. हाणला आहे तुला, तुझी पण पावर होती, श्रद्धा होती. कडक. इथं आपला यज्ञेश बंधू, इथं आपला सर्वज बंधू बसलाय जेवायला. आता आराम वगैरे करतील. आपण मग 4:30 पर्यंत निघू. खा आणल्यावर बोलते खातं का? तर म्हणजे आताच आपलं जेवण करून झालेलं आहे. 1 नंबर होतं जेवण. तर ह्याच सगळे आपले मंडळीमधले आपला अध्यक्ष आणि त्यांची कमिटी आपले मंडळाचे. तर नाना कसा झाला इथपर्यंतचा प्रवास? आई एकविरा पदयात्री सेवा संस्था गणसुले यांच्या मार्फत ही जी पदयात्रा आहे, इथे 2रं वर्ष आहे. या पदयात्रेमध्ये जे सामील झालेली पदयात्रा आहे, ही जी आज पदयात्रा आहे ती त्यांच्यामुळे सफल झालेली आहे. बरोबर. आज त्या लोकांमुळे ही पदयात्रा सफल झाली. ही त्यांच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच या पदयात्रेमध्ये ज्या लोकांनी अन्नदान केलंय, आर्थिक रुपये, वस्तुरूपी, त्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. विशेष करून महिला वर्ग यांनी खूप छान प्रकारे केलं. 3 दिवस आमच्या सोबत रात्रीच्या वेळेस, दुपारच्या वेळेस जे जेवण वाढायला सहकारी आणि त्यांच्या विशेषमध्ये आमचे जेवण बनवणारे काका वगैरे जे आहेत गावातले, त्यांचं पण विशेष सहकार्य आहे. म्हणून त्यांचं पण आम्ही या आमच्या मंडळाचा विशेष आभार मानतो. आणि तुम्हाला काय त्रास झाला कोणाला इथपर्यंत? काय कोणाला पाय दुखले पण त्यांचं म्हणजे आमच्या स्वयंसेवकांनी, म्हणजे जे आमच्या सब कमिटी आणि कमिटी त्यातले सगळे जे पदाधिकारी, सेवेकरी, हेही सगळं त्यांची सेवा केलेली आहे. असं कोणाचं हे नाहीये का बाबा जास्तच इंजुरी झालंय आणि त्याला म्हणजे सोडलंय ना आम्ही आलोय, असं नाही. त्यांना घेऊन आलोय, त्यांना पहिल्या झेंड्यापर्यंत घेऊन आलोय. काही करण्यात आम्ही ते वस्तीला घेऊन आलोय. विशेष म्हणजे काही पदयात्रेला थोडी गैरसोय झाली असेल, त्याबद्दल पण आम्ही आमच्या मंडळातर्फे व्यक्त करतो. कसं आहे, हे आमच्या मंडळाचं 2रं वर्ष आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही चुका सांगणार, बरोबर, आम्ही सुधारणार. बरोबर. यानंतर अशी चुका कधीच आमच्या मंडळाकडून होणार नाही. बरोबर. त्यांनी थोडंसं आम्हाला समजून घेतलं. जेवढी इच्छा आमच्या मंडळाची. तर नाना आता इकडून पुढची कशी काय वाटचाल आहे, म्हणजे काय कार्यक्रम आहे? पुढचं नियोजन म्हणजे आता बैलदेवाचं दर्शन झालंय. बरोबर. त्यांना बैलदेवा प्रदक्षिणा घातल्यानंतर प्रायज बँडचं इथे एक छोटंसं गाणं वाजेल. बरोबर. त्याच्यानंतर ही पदयात्रा परत प्रस्थान करून आणि एकविरीच्या भेटीला निघेल. तिथून मग पुढे यापुढे प्रस्थान झालं तर देवीचा मुखवटा गाभाऱ्यामध्ये होईल. आरती होऊन पूर्ण कार्यक्रमाची सांगतावून 8 ते 10 रोहन पाटील यांचा ऑर्केस्ट्रा आहे. त्याचा आस्वाद सर्व भाविकांनी घ्यावा हीच विनंती. बोला एकविरे माते की आई माऊलीचा, एकविरे आईचा. तर म्हणते तुम्ही बघितलं असं काय पूर्ण आहे. तर असं काय पुढचं नियोजन आहे. तर तिथून पालखी निघेल, तुम्हाला मी तेव्हा दाखवतोच. पूर्ण मजा येणार आहे. फुल धमाका, ब्रास बँड वगैरे फुल पूर्ण एकदम असा माहोल असतो कडकवाला. तर तुम्हाला दाखवतोच पुढे कसं काय होतं ते. चला जाऊया. तर मंडळी सगळे आहेत. आता जेवण पण झालंय आणि इथं आपले दिदी आणि सगळे महिला मंडळ आहे. तरी छोटे आपले ही पण आपले व्हिडिओ बघते. अरे लाजते कशाला?
या बोरी बघतो व्हिडिओ बघताना पण लाजताना समोर आले समजत नाही मला काय. लाजते असू दे, भेटू आपण तिकडं. ताई आले ममता ताई, तर तिचाच बड्डे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक म्हात्रे परिवार पाटील परिवार दोन्ही. एकविरा माते की जय. मस्त तुझा बड्डे आलाय, चांगला दिवशी पालखी पोचते आणि तुझा बड्डे आलाय, दर्शन पण होईल. आणि इथे आपला दादा पण आलाय परत. द्रोणी कुठे आहे? येस तिची आम्ही गाडी घेऊन आलो. आलाय ना, लाडूला आणलाय. फिरत आहे कुठेतरी भटकत असेल. घे जेवण घे. तर इथे आपले स्टार द्रोणी पाटील पण आलेले आहे. जेवण घे पहिला. मस्त गरम गरम जेवण आहे. तो आपला बंधू खूप फुगळेला वाटतोय. जेवा. कसं वाटलं तुम्हाला इथे पप्पा? मी पहिल्यांदाच आलो या माहेर घरामध्ये. कालभैरवनाथ मंदिर इथं मी पहिल्यांदाच आलो आहे आणि एवढा आनंद वाटला मला इथं आल्यानंतर आणि दर्शन घेतल्यानंतर. वेगळंच वाटलं आणि मन भरून आलं. आणि इथं आमच्या घनसोली गावाचे जी मानाची पालखी ही इथं आलेली आहे आणि त्यांनी इथं जेवणाचा पण उपभोग कार्यक्रम झाला. आणि इथं सहसा म्हणजे महिलांचा जास्त सहभाग आहे. या महिलांच्या योगदानामुळे इथं म्हणजे अजून शोभा वाढते. अजून शोभा येते आणि अशी शोभा वाढून पुढच्या मला तर 2025ला याच्यापेक्षा आमचे डबल होऊन जाईल. हेच मला म्हणायचं, बाकी काय नाही. तर असं काय आहे, तर इथे ही मस्त तलाव आहे. आणि इथं आपला जो पुढं समोर दिसतो तो इथं आईचं मंदिर आहे. तर इथून आपल्याला शेतातून जायचं आहे. तर थोडा अर्धा एक तासामध्ये पालखी निघेलच. इथं गौरंग जेवायला बसला आहे. तर इथून पालखी निघेलच आता थोड्या वेळात. मग तुम्हाला भेटतो मी मस्त बँड वगैरे वाजताना. तर इथं आपल्या महिला मंडळच्या बसमध्ये आल्यात. मारा तुम्ही गप्पा मारा, तुम्हाला डिस्टर्ब नाही करत मी. तर इथं आपली बहीण भाई फुल सिनेमॅटिक चाललाय. स्टोरी बिरी कळत टाकणार आता. तरी खास कोपरीवरून आले आपल्या पालखीसाठी. तर खूप उपस्थिती असते हिची. आणि परत तिथं आपली एक आचळे बहीण बसले बघा. दमले वाटतं, चालत बिलत आली काय? चालणं इझी नाही. हे बघा असे फोडे वगैरे येतात. तर पाणी काढते ना तिचं असती पाणी काढलं का जरा बरं वाटतं. दुखत असेल ना जाम? दुखतंय. सॉरी तू जर काढला ना मंडळी तर निलजेची पालखी निघालेली आहे जायला. मग ही मंडळी जातील तेव्हा मग आपली पालखी निघेल. तर आता पालखी निघेल थोड्या वेळात. सगळी मंडळी बसली इथं. हे बघा दाखवलाय मी. तर मंडळी इथं हे लावल्यात. सगळी पोझिशनमध्ये इथे सगळी पोझिशन मोबाईल घेऊन कधी जलल करून तो तिकडनं लावणार आहे. बँड जेव्हा वाजेल तेव्हा लावतील. यस
मैदानातून फुल वाजत जातात. आले आले तर मंडळी आता इथं बँड बंद होईल आणि इथून चालत जातील पब्लिक सगळी शेतातून डायरेक्ट आपल्या एकविरा दगडाकडे. हा 100%. एकविरा माते की जय. हाय माऊलीचा. आश्रय आपली पालखी पोहोचलेली आहे आपल्या पायथ्याशी फायनली. आता इकडून तुम्ही जल्लोष बघा फक्त जल्लोष बघा इकडून खूप धमाल. तर मंडळी आता पालखी गेली आपल्या पायथ्याच्या मंदिरात. तिथं आपली सगळी गावातली मंडळी आले. पूर्ण भराव आहे गाईज फुल ऑन पब्लिक. मंडळी पालखी पोहोचली आपल्या पायथ्या मंदिराजवळ. तर आता पालखी फिरेल मंदिरात आणि मग वरती जाईल. आता मंडळी जमली आपली. खाली तर पूर्ण भरलाय. तुम्हाला दाखवतो तर कसं काय जल्लोष होईल. जसं बँड स्टार्ट होईल तसं. तुम्ही मोहोल बघा फक्त. मोहोल एक नंबर मोहोल होणार आहे. इथं माल वगैरे लावायची तयारी झालं आहे. चला चला चला. हाय या 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 आमच्या पालखीला. तर आपल्या महिला मंडळ पुढे चालत चाललेत. दर्शनासाठी चालले तुम्ही माहिती दर्शन करता का आधी सगळी मंडळी. चला या वरती भेटा. हाय बोल हाय. एकविरे वाते की आरामात आरामात.
पिया पिया निलदेच्या पालखीमध्ये निलदेच्या पालखीची आपल्याला भेटलेली मगाशी. तर मंडळी आश्चर्यतेने आपण पोहोचलो आपल्या आईच्या गडावर. आणि जे 3 दिवस चालत होते त्यांची मेहनत किंवा त्यांचा जो आईच्या याने जो श्रद्धा होती ती आता जरा बरा वाटत त्यांना इथं वरती येऊन. आता जी येतील आम्ही बनवलेला आता जे चालत आले असेल त्यांना स्वर्गासारखं वाटत आहे. इथं आहेच स्वर्ग कारण की खूप भारी आहे. आता इथं पण थंडावा खूप आहे त्याला चालत आलं त्यामुळे गरम होत आहे. पब्लिक बघ इथं थांबले वेटिंगला आपली ज्या पूर्ण गणपती गावी ऑन टॉप. आता तुम्हाला पालख्याला दाखवतो कारण तरी. हाय नाणे हाय. कधी आले तुम्ही? अच्छा कसं वाटलं तुम्ही नाचले की नाही? आता पण पालखीला तो नाचू मस्त मजा येईल. अरे कडक 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 असंच पाहिजे ना. रिक्षा नाही नाही मी इथं आलो डायरेक्ट महाराजात आलो. तर मंडळी जोपर्यंत पालखी आहे तोपर्यंत आपण दर्शन करून घेऊ फटाफट. दर्शन तरी होईल आपला कारण की आता परत 2 पालखी तर खूप टाइम लागेल. चला जरा फटाफट चला. लाडू बघा लाडू लाडू. सोनू आयलाय पालखीशी जायलाय जायलाय तुझे भक्ताशी आनंद जायलाय तुझे भक्ताशी. जिंगलोई मवाची पिऊची जिंगलोई मवाची मिक्सर केली पेनी गोव्याची गो केली पेनी गोव्याची. आई तुझा बघत निवडून आला आमदाराचा तो खासदार झाला आमदाराचा तो खासदार झाला. फिरताय मुंबई दिल्लीला ग इकडे मध्ये की. आता आपली पालखी आली म्हणताली इलेंद्राची पालखी एड्रॉप सी एड्रॉप तर म्हटले असेल आपली पालखी आलेली आहे आता आपण पण आता पब्लिक झोपली आता याच्यावरून पालखी जाईल. मंडळी इथे सगळी झोपल्यात त्याच्यावरून पालखी जाईल. ये ही सगळी मंडळी आपली आता आपण पण पालखी आले. तर मंडळी आता पालखी आलेले आहे. एक नंबर म्हणजे तो तुम्ही एक्सपिरियन्स करूच शकत नाही. जोपर्यंत तुमची पालखी अंगावर जाते ना तर तो थकवा वगैरे तो सगळा निघून जातो. बरोबर आहे का नाही? आता पुरा दुपारचं सगळं गेलंय. झोपलेलास का? झोपलेलास
नाही पालखी गेली ना अंगावरून, पालखी गेली ना अंगावरून. हाय आपला तो मुखवटा आहे गाईज, आपला मुखवटा देवीचा. आपल्या मुखवटाची पण आरती होईल तिकडे. आपला मुखवटा आहे आणि आपली जी आईची आरती आहे ती दोन्ही एकसाथ होतील, असं पोचल्यासारखं होईल. तर आपली सगळी मंडळी आत्ताच आपलं दर्शन आणि आरती सुद्धा झाली. आणि आपले नानासं आलेत, नाना आला वगैरे. कसं झालं दर्शन? दर्शन एकदम असं झालं, एकदम भारी दर्शन झालं. 10 मिनिटात दर्शन झालं. लाडू लाडू पोचता दाखव दर्शन झालं पहिल्यांदा. आणि आई माऊलीचा उदो घ्या, काढा काढा फोटो काढा. तर मंडळी यांचं पण दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं मग पालखीच्या बरोबर येऊन? आपले बंधूच पण आले आहेत अचानक भयानक. तर आपला हऱ्या बंधू सगळे आलेत. कधी निघले तुम्ही? अरे इथे निनाद बंधू पण आलाय. तुम्ही एकत्र आलेस? आणि इथे आपले निळा भाई. लाईट चालू करते फ्लॅश नाही. अरे कॉंग्रॅच्युलेशन भाई, नवीन सीएनजी आहे का? सीएनजी आहे का? परवडीस. आता फिरायचा झाला आपला जीवन. गोवा तरी तो आपली दादा मंडळी सगळी. कधी आला तुम्ही? दर्शन झालं का तुमचं? चला चला या खाली भेटू. थंडी लागते वाटतं तुम्हाला? नाही हो, थंडी नाही, पण कसं थोडा गारगार आहे. अशा रीतीने आमचं दर्शन वगैरे झालं आहे पालखीचं वगैरे. आणि आपण तिथं मजा वगैरे केली, फोटो वगैरे काढले. तर आता उतरत आहे, तर अजून यांचा फोटोशूट चालूच आहे. काढा 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 झाला ना भाई, काढा. आणि आपल्या आरती मंडळी इथं आहे. कबाड माखलेला एकदम तेरास. याने जड केले, जड सकाळ. कसं वाटलं दर्शन करून? एकदम मस्त. झालं का? सफल झालं का दर्शन? आयुष्य एकदम भारी. हे बघ लोल्लू फार 3 वेळा झोपलो, 3 वेळा पंड्याने डोक्यावर पाय दिले माझे. काय बोलतोस? काल रात्री. मग आता का बरं वाटलं का? आता इथं आलं एकदम बाईक कडा, नाचलो बिचलो एकदम. काल वाटलं होतं नाचीन, मग नाचलोय. अरे ती काय माहिती का, मला नाही माहित काय, पण ज्योती पालखी जाते ना आपल्या अंगावरून सगळं थकवा जाते रे. काय गेलं माहिती, खतरनाक. गेल्या वर्षी पालखी भेटलेली, अशी पालखी नाही भेटली म्हणून झोपलो. गेल्या वर्षी झोपला नव्हतास का? नाही, गेल्या वर्षी कोण गेलतो तुझ्या डोक्यावर पाय ठेवून? अच्छा अच्छा, हा तूच होतास का? मग तर आम्ही तर 2दा झोपलो पाहिजे निंजाच्या मी पालखी. 3दा झोपले, 3दा. कसं काय? हा मग आपल्या परत- पालखी परत, वाली, हा, हा हा. परत परत. तर आता म्हटलं खाली उतरतोय आपण. तर इथून खाली उतरून खाली आपला ऑर्केस्ट्रा वगैरे आहे, तिथे जाणार होतो आपण. आज जरा खाली जाऊन फ्रेश वगैरे होऊ, मग तुम्हाला भेटतो. हॅलो, असते असते उतरतोय. पालखी पण खाली आलेली आहे आता. घ्या ना घ्या ना. आमच्या
सगळे आहेत पण भेटले तुम्ही लेट झाले आज लेट झाले या दर्शन करून या कुठचे वर्षावर मला आपले दादा आई पण आले आई हाय आज नाचणार नाही इथं वेदिका पण आले जिने आपला एकविरेचा रूप घेतला होता 3 दिवसानंतर ते दिसले आज तर आज मजा करू आपण आज चला चला या आतमध्ये हा नाही मगाचपासूनच आहे आपल्याला जॉईंट झालेला आहे आता नाचणार आहेस का नाही तू थोडा अजून माहोल बनवते आपण मजा करू आपला मंडळाला पण आहे तर मंडळी आताच आपण आरकेशी जाऊन आलोय तर आपल्या ताईचा बड्डे आहे तर बोललो आपण मस्त मंदिराच्या पायथा जाऊन काढू जरा बरं वाटेल आपली इथे मंडळी आली पूर्ण अशी तुम्ही तर पूर्ण मंडळी आपली जरा आपण केक कट करू आता तर मंडळी आताच आपण आपल्या ताईचा केक कापलाय आणि आपली गावातली मंडळी आली काहीच लेट आले खूप तुम्ही लेट का झाले ते समजलं मला अच्छा कामात बिझी होते अच्छा तर ही सगळी दादाचं तर तिकडे येणार ना तुम्ही अच्छा तर तिकडे आपण मजा करूया ती सगळी मिळून तर मंडळी अशा रीतीने आपण निघालेलो आहोत खूप मजा वगैरे आली खूप नाचले वगैरे मंडळी पण 11पर्यंतच असतो टाईम त्यामुळे टाईम लिमिटनुसार बंद करावं लागतं थोडीफार मजा वगैरे केली आणि असे होते आमच्या पालखीचे 3 दिवस तुम्ही बघितलेच पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये की कशी काय पालखी निघाली पालखीमध्ये कसं काय त्यांचा अनुभव होता परत आपण आज गेलतो पालखी कशी पोचली तिथे एकविरा कारला गडावर आणि पप्पाचा पहिलाच एक्सपिरियन्स होता कसा वाटला तुम्हाला एक नंबर आणि इथं आपल्या बहिणी थोड्या झोपलेल्या गाडीमध्ये त्यामुळे समजून घ्या अवतार आहे आणि इथं आपला लाडू वाटला व्हायलाय लाडू व्हायलाय असं काय होतं आमच्या पालखीचे 3 दिवस असे होते आमच्या पालखीचे तर खूप मजा वगैरे आली आज सत्कार पण केला पप्पाचा जरा बरा वाटला सत्कार वगैरे केला आणि परत द्रोणीचा आणि वेदिकाचा पण केला आपण जी व्हिडिओ बनवली होती आपली एकविराईची रीलवर तर त्याचा सत्कार केला तर खूप मनाला बरं वाटलं की झाला सत्कार तर आता चाललो आपण घरी कारण की आपल्याला काम आहे उद्या त्यामुळे परवाट निघलो आपण तर आता भेटूया आपण पुढच्या रूममध्ये असं होतं आमच्या पालखीचा 3 दिवस तर तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रूममध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया एकविरा माता की जय